जेव्हा तुम्ही आम्हाला एकत्र येण्याचं काम करू तेव्हा तुम्ही एकत्र येसाल का? खरं सांगा, नाही तर आम्ही मरू इकडे बोंबलून तुम्ही घरी ओटे चोपडे करू ओट्यावर बसायला लागले. याचा तंबाखू घेऊन त्याचा चुना घे, याचा तंबाखू घेऊन त्याचा चुना म्हणतात. अजित पवारचं कसं असेल, एकनाथ शिंदेचं काय चाललं असं, त्याला मरुदन त्याचं काय चाललं होतं. इकडे सोयाबीन मातीत गेली ना आपली, गेली का नाही? मग एकत्र येसाल का नाही? जेव्हा जेव्हा तुम्हाला आम्हाला शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी एकत्र यायचं काम पडेल तेव्हा काळ्या मातीची शपथ घेऊन सांगा, एकत्र याल का नाही? छत्रपती शिवाजी महाराज की शेतकरी शेत मजूर एक जुटीचा, शेतकरी शेत मजूर एक जुटीचा, शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा, शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा, शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा, शेतकरी शेत मजूर एक जुटीचा. धन्यवाद. आता हिंगोलीहून आलेले मूर्ती लहान पण कीर्तिमान, ज्यांनी कर्जमुक्तीची ज्योत धगधगती ठेवली असे नामदेवभाऊ पतंगे, ज्यांनी आपले अवयव विक्रीला काढले, कर्जमुक्ती व्हावी माझ्या संपूर्ण शेतकरी बापाची भावाची, याच्यासाठी त्यांनी मुंबईला जाऊन अवयव विक्रीला काढले होते. असे मी नामदेवभाऊ पतंगे यांना दोन शब्द बोलण्याची विनंती करतो. पहिला पार्ट तिथं ऐकला ना तुम्ही, होते का? दुसरा पार्ट सांगतो. भावनो, काय झालं? सरकार तुमच्या आमच्यासाठी घोषणा करते. एक घोषणा तुम्ही कागदावरची ऐकली, दुसरी घोषणा सरकार करते की नुकसान झाल्यानंतर आम्ही 13,600 मदत जाहीर करतो. भाषण येत नाही, पहिले सांगितलंय. बरोबर असलं तर बरोबर म्हणायचं, चुकलं तर चुकलं म्हणायचं, मुंडके हलवायचे नाही. 40 मुंडके आलेले सरकार पडले, तुम्ही मुंडके आले तर मला पुन्हा इकडे यायचं काम, त्यामुळे मुंडके हलवायचे. 13,600 सरकार नुकसान झाल्यानंतर घोषणा करते. घोषणा होते 13,600 हेक्टर, 3 हेक्टरची मर्यादा ठेवते सरकार. पहिले 2 हेक्टरची ठेवायचं, आता 3 हेक्टरची ठेवा लागलो ना. तीवर भत्ते बाद असताना एकोणच्या आणि सायंत्रिक 18 म्हणजे 33 म्हणजे 45,000 आणि 600 सायंत्रिक 18 म्हणजे 1,800 रुपये म्हणजे 40,800 भेटायला पाहिजेत का नाही? भेटतात का? पाहिजे तुम्हाला सांगतो.